दिती धनी चौथी माझ्या पित्याची जननी विनिता नामनी पतिव्रता त्या कश्यपाच्या अनेक पत्नी आहेत. दिती आहे, आदिती आहे, त्याच्यात मनु पण आहे आणि त्याच्यामध्ये माझी माता वनिता पण आहे. याच्यावरून या जो पक्षी आहे जटायू त्याची माता वनिता आहे असं जटायू सांगत आहे. पुढे विनतेचे ध्वजे कुमरारुणानी गरुड सुपुत्र भगवतजनी अति पवित्र त्यांचे चरित्रे अवधानी. आणि या ठिकाणी ती वनिता आहे, तिचे दोन पुत्र आहेत. एकाचं नाव अरुण आहे आणि दुसऱ्याचं नाव गरुड आहे आणि ते भगवत भक्तीमध्ये अत्यंत पारंगत आहे. अरुण जो आहे तो सूर्याचा सारथी आहे आणि गरुड जो आहे तो भगवान श्री विष्णूंचा सारथी आहे आणि ती वनिता तीच माझी पण माता आहे असं जटायू सांगत आहे. अरुणे रविरती सावधान गरुड श्री विष्णूचे वाहन गरुडाची ख्याती अति गहने अमृत हिरोनी आणि जो गरुड आहे जो विष्णूचं वाहन आहे तो गरुड अत्यंत शक्तिशाली आहे, तो अत्यंत महान आहे आणि त्याने एक वेळेस अमृत आणण्याचं काम केलेलं आहे असं या ठिकाणी जटायू प्रभू रामचंद्रांना सांगत आहे. गरुडे जाणून आपण का केले अमृत हरण आईसे पुसता श्री रघुनंदने समूळ कथने जटायू वदे. रामाला कधी परिपूर्ण अवतार म्हटलं जातं कारण तो अविवेकी नाही. विवेक कधी तुम्ही श्रीकृष्ण पहा, तुम्ही म्हणशाल रण सोडून जाणारा कोण असतो? तो पळका रण छोड म्हणतात त्याला. त्याच्यात बी कृष्ण येतो. भर रात्री कुणाच्या घरात जाऊ नये, चोऱ्या करू नये, त्याच्यात बी कृष्ण येतो. म्हणजे कृष्णाला कुठल्याही पद्धतीची मर्यादा नाही. पण प्रभू रामचंद्र कोण आहे? मर्यादा पुरुषोत्तम आहे. या ठिकाणी सगळं कथन सांग. मग आता या ठिकाणी एक एक शब्द पहा, तुम्ही पाहिलं तर एक एक शब्द विचारलाय प्रभू राम. हे असं का? म्हणजे स्वतः ईश्वर प्रश्न विचारतात आणि आपण गपचूप ऐकतो. चाललंय काय? काही विचारू द्या, आपण शांतच आहे, आपल्याला काहीच फरक पडत नाही. असं का? जोपर्यंत आपल्या मनात प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत कुठला ग्रंथ निर्माण होत नाही. ज्यावेळेस अर्जुनाला प्रश्न पडले त्यावेळेस भगवद्गीता निर्माण झाली. या ठिकाणी जटायू ज्ञान देतोय पण प्रभू रामचंद्रांना अजून प्रश्न पडतोय. आता अमृत कशाला आणलं कुणी? या जटायू सांगतोय ना अमृत गरुडाला आणलं. मग जटायूला परत प्रश्न, आता सांग की अमृत का आणलं? मग इथून पुढे सांगतील आता का आणलं ते. वीणता कद्रुध्वजी सवती सवती मत्सराच्या छळ नोक्ती कद्रुपुसे विनते प्रती सूर्याचे रती वारू कैसे. तर या ठिकाणी मग ते सांगते आता अमृत का आणण्याची गरज का पडली. तर विनिता आणि कद्रू ह्या दोघी कोण आहेत? सवती आहेत आणि एकामेकाचा मत्सर करतात म्हणजे राग करतात. की समजा तुमच्या घरामध्ये दोन सुना असतील, एक म्हणजे बकेटीने पाणी आणायचंय तर दुसरी म्हणणार नाही आज काठीनेच पाणी आणायचं. तसं या ठिकाणी ह्या दोघीची पैस लागली की गरुड जो सूर्य आहे त्याचा जो अश्व आहे त्यांच्या वारूचा रंग कसा